कुक्षेत अवेंजर्स आपली सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल करा। आजच्या दिवसातील तिसरी मॅच, तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो। एका बाजूला जर आपण पाहिलं तर डी.आर. पाटील वॉरियर्स तुर्बे संघ आहे। या टीमचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील नवीन पाटील। पहिली मॅच ते जिंकले आणि सेकंड मॅच त्यांची आपल्याला पाहायला मिळते कुक्षेत अवेंजर्स या टीम सोबत। तर चला, कुक्षेत अवेंजर्स आपली सलामीची जोडी लगेच खेळपट्टीवर दाखल करायची आहे। एक मॅच देखील कुक्षेत अवेंजर्स जिंकलेत। ही मॅच दोन्ही टीमसाठी खूप इम्पॉर्टंट आहे। जसा पहिला बॉल पडेल तसा टायमर सेट होईल। 25 मिनिटाचा कालावधी असणार आहे आणि 25व्या मिनिटाला तुमचं 5वं षटक। तर चला, कुक्षेत अवेंजर्स आपण लगेच आपली सलामीची जोडी दाखल करायची आहे। जास्त अतिरिक्त वेळ तुम्ही घेऊ नका। तर या स्पर्धेनिमित्ताने या स्पर्धेचा राजा अर्थात मालिकावीर आणि या मालिकावीरसाठी एक्सेस ब्रँडचे हे शूज सन्माननीय रामदादा पोल यांच्याकडनं आमच्यापर्यंत पुरस्कृत करण्यात आलेले आहेत। युनाइट स्पोर्ट्स ऐरोलीचे आधारस्तंभ ते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे ब्रँडेड शूज आपल्यापर्यंत पुरस्कृत करण्यात आलेले आहे। एक्सेस या ब्रँडचे शूज सन्माननीय रामदादा पोल यांच्या माध्यमातून देखील आमच्यापर्यंत पुरस्कृत करण्यात आलेत। तर मॅचला होती सुरुवात। सेकंड दोन्ही टीमसाठी ही दुसरी मॅच आहे। एक एक मॅच जिंकलेत आणि सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाली। बॅटिंग करण्यासाठी स्वराज प्रल्हाद म्हात्रे आणि जयेश हे दोन्ही बॅट्समन मैदानावर दाखल झालेत। तर 5 ओव्हरची मॅच। तिसऱ्या ओव्हरमध्ये तुम्हाला स्विंग बॉल दिला जाईल। टॉस जिंकला टीम डी.आर. पाटील वॉरियर्स या टीमने आणि टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतला। तर मॅच लवकर सुरू करायची आहे याची तुम्ही नोंद घ्या। 25 मिनिटाचा कालावधी तुम्हाला असणार आहे एक इनिंगसाठी। 25व्या मिनिटाला तुमचं 5वं षटक सुरू होणं इम्पॉर्टंट आहे। अंपायर्स आमच्यापर्यंत ग्रीन सिग्नल देतील। मॅचला होते सुरुवात। षटक क्रमांक पहिलं आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विजय खडसे। पहिल्या मॅचमध्ये देखील खूप चांगलं षटक विजय खडसेचं आपल्याला पाहायला मिळालं। आतापर्यंत रबर बॉल क्रिकेटमध्ये खूप चांगला प्रवास राहिला विजय खडसेचा। स्ट्रायकिंग इन बॅट्समन जयेश। पहिला बॉल खूप चांगला चेंडू रिलीज झालाय। पडल्यानंतर थोडासा खाली जरूर राहिला हा बॉल। यशांच्या मागे चांगली फिल्डिंग होते। डॉट बॉल येतोय। पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा रिलीज झालाय। पहिल्या इनिंगमध्ये जेव्हा तुम्ही बॅटिंग करत असता तुमच्या बॅटमधनं जास्तीत जास्त धावा येणं इम्पॉर्टंट असतं। समोरच्या टीमसोबत तुम्हाला टार्गेट सेट करायचं असतं तेव्हा। नेक्स्ट बॉल। यावेळचा बॉल उडवलाय ऑन साइडला। खूप चांगला स्ट्रोक विजयच्या गोलंदाजीवर केलाय प्रहार आणि जयेशच्या बॅटमधनं हा येतोय षटकार। खूप चांगला स्ट्रोक। यावेळचा फटका फसलाय। फिल्डर आहे डीप मध्ये। कोणतीही चुकी होणार नाहीये। बॅट्समन इथून मात्र जयेशला परतावं लागेल। ज्या विकेटची गरज होती टीम डी.आर. पाटील वॉरियर्स तुर्बे या टीमला, तो बॅट्समन जयेश बॅक टू द डगआउट।
प्रॉपर टायमिंग नव्हतं, त्या स्ट्रोकवर तिथे फिल्डर तैनात होता आणि एक चांगला झेल तिथे पकडण्यात आला फिल्डरच्या दरम्यान. पहिली विकेट इथून पडली जाते कुक्षेत्र अव्हेंजर्स या टीमच्या दरम्यान. बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या आतापर्यंत 6 धाबा धावफलकावर लागल्यात. एक गडी जरूर बाद झालाय. विजय खडसेने या बॉलवर खऱ्या अर्थाने कमबॅक केलंय. पहिला बॉल जसा डॉट बॉल आला त्यानंतर षटकार आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा बदलवला विजय खडसेने आणि चांगलं कमबॅक केलंय. न्यू बॅट्समन मैदानावर दाखल झालाय सिद्धेश. या खेळाडूकडे देखील क्षमता आहे मोठे हिट खेळण्याची. नेक्स्ट बॉल साठी गोलंदाज तयार होतोय. यावेळचा बॉल प्रॉपर टायमिंग आणि हा बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या रिजन मध्ये. आणखीन एक चांगला स्ट्रोक सिद्धेशच्या बाट मधनं येतोय. क्रॅकिंग चौकार. खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला सिद्धेशच्या बाट मधनं. लेग स्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल पीस झाला. शरीराचा वेट घेत होता तिथे प्रॉपर टायमिंग केलं सिद्धेशने. फक्त मनगटाचा वापर केला आणि हा चौकार. टीमची धावसंख्या 4 ने वाढते. आतापर्यंत हे षटक थोडंसं महागडं राहिलंय. एक चौकार एक षटकार जरूर आला या ओव्हरमध्ये. विजयला इथून मात्र कमबॅक करणं इम्पॉर्टंट असेल या मॅचमध्ये. यावेळेचा बॉल धीम्या गतीने रिलीज झाला. हे व्हेरिएशन आहे विजय खडसेकडे. डॉट बॉल येतोय. शेवटचा एक बॉल इथून शिल्लक. यावेळचा बॉल अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु बॅटच्या बॉटमला लागल्यानंतर हा बॉल येतोय. डॉट बॉल. एक ओव्हरचा खेळ इथून समाप्त होतो. टीमची धावसंख्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना कुक्षेत्र अव्हेंजर्स या टीमच्या दरम्यान 1 गडी बाद 10 धावा. डीजे स्वराज आहे स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी या टीमचा आयकॉन खेळाडू. फुल टॉस बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक. कोणती चुकी होणार नाहीये. आणखीन एक मोठा फलंदाज इथून बाद झालाय कुक्षेत्र अव्हेंजर्स या टीमच्या दरम्यान. बॅटिंग करत असताना आयकॉन खेळाडू इथून मात्र बाद होतोय आणि पहिल्या बॉलवर यश मिळालंय हेमंत पाटीलला. स्वराज मात्रे बॅक टू द डगआउट. महबूब. यंदाचा हंगाम खूप चांगलं राहिलंय महबूब साठी. जबाबदारी दिली विनोद पाटीलने बॅटिंगसाठी. 2 विकेट जरूर बाद झालेत. 2 मोठे फलंदाज बाद झाले. पहिल्या ओव्हरमध्ये जयेश पाटीलला परतावं लागलं. दुसऱ्या ओव्हरमध्ये स्वराज म्हात्रे परतलाय. इथून मात्र एक पार्टनरशिपची गरज आहे कुक्षेत्र अव्हेंजर्स या टीमला. हेमंत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 2 हाताळत असताना यावेळेचा बॉल सोडून दिलाय. यशाच्या मागे नवीन पाटीलच्या दरम्यान थोडीशी गपलत झाली. सेकंड रनचा कॉल येतोय. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि 2 धाबा देखील इथून कंप्लीट झाला. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतोय 22 स्वरूपात 2 धाबा. महबूबला वाटलं असेल की हा बॉल वाईट असेल परंतु चांगला बॉल रिलीज झाला हेमंत पाटीलच्या दरम्यान. नेक्स्ट बॉल.
यावेळेचा बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉल आणि प्लेयर रिव्ह्यू आहे. फिल्डिंग करत असताना टीम प्लेअरचा रिव्ह्यू आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेत महेंद्र सर देखील आहेत. डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवतील. डिसिजन अजून पेंडिंग आहे. व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू घेतला गेला आहे याची तुम्ही नोंद घ्या. आणि हा प्लेयर रिव्ह्यू आहे. प्रत्येक इनिंगमध्ये तुम्हाला एक रिव्ह्यू दिला जाईल याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. तर व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल आहे. अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. आणि आता तुमच्याकडे रिव्ह्यू उपलब्ध नाही आहे याची तुम्ही नोंद घ्या. फिल्डिंग करत असताना DR पाटील टीम आता तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाही आहे. टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीने 1 ने वाढली. धावा लागल्या 13 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. यावेळेचा बॉल अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या रिझनमध्ये सिद्धेश तैनात होता. वेगाने बॉलपर्यंत पोहोचलाय. कोणतीच धाव होणार नाहीये. डॉट बॉल येतोय. खूप चांगली गोलंदाजी हेमंत पाटीलने या ओव्हरमध्ये देखील केली. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 बॉल त्यांनी रिलीज केलेत. आणि व्हेरिएशन शर्यतीच्या घडीला त्याच्या दरम्यान पाहायला मिळते. आणि लाऊड ॲपील होती परंतु बॅटची एज घेतल्यानंतर एक सिंगल आली. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. दोन बॉलचा खेळ इथून शिल्लक. यावेळेचा बॉल धीम्या गतीने रिलीज केला. फिंगर रोल केले बॉलवरती आणि आणखीन एक रन. शेवटचा बॉल. पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग आपल्याला कुक्षित ॲव्हेंजर्सची पाहायला मिळाली. परंतु या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर 2 विकेट बाद झाल्यानंतर आतापर्यंत कुक्षित ॲव्हेंजर्स संघर्ष करताना पाहायला मिळाला मैदानावर. यावेळीचा बॉल उडवलाय ऑन साईडला. हा बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. या बॉलवरती आलाय षटकार. शेवटच्या बॉलवरती षटकार येत असताना 2 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालाय. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावर लागली 21 धावा 21.
येऊ नका. यावेळेचा बॉल पडल्यानंतर स्विंग होतोय, डॉट बॉल येतोय. चांगली सुरुवात करतोय दर्पण या ओव्हरची. स्विंग बॉल आहे या ओव्हरमध्ये. तुम्हाला या बॉलला समजून बॅटिंग करणं इम्पॉर्टंट असणार आहे. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये हा बॉल ट्रॅव्हल झालाय आणि सिद्धेशच्या बॅटमधनं हा येतोय क्रॅकिंग चौकार. स्ट्रोक. चौकार आणि दर्पण हे दोन्ही नेरुळवरनं बिलॉंग करतात. एक दुसऱ्याचे खेळी त्यांना माहीत आहे. यावेळेचा बॉल धीम्या गतीने रिलीज झाला, परंतु अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. इट इज अ व्हाईट बॉल. तर नेक्स्ट मॅच असणार आहे मॅग्निफिशन बोनकोडे आणि त्यांच्या विरोधात मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन टीम लिस्ट रिपोर्टिंग करायची आहे. यावेळेचा बॉल उडवलाय. स्टँड अँड द डिलेव्हर. हा बॉल जाईल सरळ खेळाडूच्या हातामध्ये आणि बॅट्समन इथून मात्र बाद झालाय. हा बॉल सरळ डिलेव्हर झाला सचिन रजाकच्या हातामध्ये आणि बॅट्समन क्रमांक 3 बॅक टू द डगआउट डीजे. फुल टॉस बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक. कॅच ड्रॉप होते. दोन धाबा या बॉलवर देखील कंप्लीट झाल्या. टीमची धावसंख्या 2 ने वाढली. धाबाला 28 धाबा. दोन बॉलचा इथून खेळ शिल्लक आहे या ओव्हर मधला. यावेळेचा बॉल आणखीन एक मिस टायमिंग स्ट्रोक. स्वतः गोलंदाज बॉल पर्यंत पोहोचेल. सेकंड रनसाठी कॉल आलाय. लेझी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. या धाबा कुठेतरी थांबवाव्या लागतील. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 ने वाढते. शेवटचा बॉल आहे या ओव्हर मधला. खूप धीम्या गतीने सराच्या कडीला धावफलकावर जुळताना आपल्याला पाहायला मिळतील कुक्षेत ॲव्हेंजर्स या टीमच्या दरम्यान. अनिकेत आणि महबूबला इथून मात्र मोठे हिट खेळणं इम्पॉर्टंट असेल. एक चांगलं टार्गेट जर तुम्हाला सेट करायचं असेल समोरच्या टीम्स पुढे. डी.आर. पाटील वॉरियर्स पहिल्या मॅचमध्ये देखील जर आपण पाहिलं तर धावा चेस केल्या. यावेळेचा बॉल ऑन साईडला आणखीन एक सिंगल. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावर लागली 31 धावा. बॅटिंग करत असताना कुक्षेत ॲव्हेंजर्स या टीमच्या दरम्यान. तर चला आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर त्यांच्या विरोधात मॅग्निफिशन बोनकोडे या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सशी संपर्क साधा. डीजे.
25 ते 30 धावा येणं इम्पॉर्टंट असेल. एक चांगला स्कोर लावायचा असेल धावफलकावर. यावेळचा बॉल ऑन साईडला, खूप चांगली फिल्डिंग होते. चांगला थ्रो देखील झाला सिद्धेशच्या दरम्यान, परंतु एकच धाव. खूप चांगली फिल्डिंग आपल्याला खऱ्या अर्थाने सिद्धेशच्या दरम्यान पाहायला मिळाले आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. मिड विकेट रिझनमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण तो करतोय. सिंगल स्टॉप करण्यासाठी त्याला तिथे ठेवलंय, परंतु जर आपण पाहिलं तर 100% एफर्ट त्याने प्रत्येक बॉलवर लावलंय. यावेळेचा बॉल सोडून दिला. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येईल. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागल्यात 33. 33 धावा धावफलकावर झाल्यात. अनिकेत याने टप्पा बदलवला. एक्स्ट्रा पेस वापरण्याचं कार्य त्याच्या माध्यमातून झालं, परंतु व्हाईट बॉल आलाय. यावेळेचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक, कॅच ड्रॉप. हे अपेक्षित नव्हतं हेमंत पाटील कडनं. कॅच ड्रॉप झाले. महबूबच्या दरम्यान कॅच ड्रॉप झाल्यानंतर किती अटॅकिंग बॅटिंग होईल हे देखील पाहणं इम्पॉर्टंट आहे या फर्स्ट इनिंगमध्ये. महबूबला इथून मात्र काहीतरी कमाल करावी लागेल या मॅचमध्ये. ती क्षमता आहे महबूब शेखमध्ये. यावेळचा बॉल खूप वेगवान होता. पडल्यानंतर थोडासा खाली राहिला हा बॉल, परंतु डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या 33. आणखीन एक चांगला बॉल. खूप इम्प्रेस केलंय अमन या गोलंदाजाने. पहिल्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर खूप चांगलं षटक हाताळलं. फक्त 3 धावा त्याने दिल्या, 4 विकेट त्याने घेतले. आणि या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं ना तर 1 धाव आतापर्यंत आले आणि एक अवांतर स्वरूपात व्हाईट बॉल स्वरूपात 1 धाव आली. खूप चांगलं षटक आतापर्यंत तो हाताळतोय. यावेळचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉल थांबतोय. एकच धाव मिळते. चांगला थ्रो. एकच्या जास्त काहीच नसणार आहे या बॉलवर. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 34 धावा, 34 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचा एक बॉल इथून शिल्लक आहे. यावेळी चांगला स्ट्रोक. डीपमध्ये फिल्डर आहे, वेगाने बॉलपर्यंत पोहोचतोय. एकच धाव या बॉलवर मिळते. चांगला थ्रो होईल. 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना कुक्षेत ॲव्हेंजर या टीमच्या दरम्यान 3 गडी बाद 35 धावा. तर चला, आपल्याकडे फक्त 3 मिनिटं आहेत, याची तुम्ही नोंद घ्या. 3 मिनिटांमध्ये तुम्हाला ओव्हरची सुरुवात करायची आहे. तर मॅग्निफिशन बोर्डकोड टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. मचिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर टीमचा कॅप्टन आपण लगेच यायचं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. ओव्हर नंतर टॉस केला जाईल, याची तुम्ही नोंद घ्या. शेवटचं षटक स्लॉगिंगचं षटक हाताळण्यासाठी सिद्धेश आलाय. सिद्धेश कोळी. ही ओव्हर खूप इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी, कारण की आतापर्यंत कुक्षेत ॲव्हेंजर टीमच्या धावा झाल्या 35. इथून 15 धावा देखील येणं इम्पॉर्टंट असेल या मॅचमध्ये. जर एक चांगलं टार्गेट तुम्हाला सेट करायचं असेल. बॅटची एज. आणखीन एक कॅच ड्रॉप झाले हेमंत पाटीलच्या दरम्यान. हे काय घडलं जाते. हेमंत पाटील एक चांगला खेळाडू आहे. अशा चुका तो सहजासहजी करत नाही, परंतु या इनिंगमध्ये आतापर्यंत 2 कॅच त्याने ड्रॉप केल्यात. आणखीन एक चांगला बॉल. हा बॉल डॉट बॉल आलाय. सिद्धेश खूप चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत आपल्या टीमसाठी. बेलापूरवरनं तो बिलॉंग करतो आणि सध्याच्या घडीला डी.आर. पाटील तुर्बे या टीमच्या दरम्यान त्याला खेळताना आपण पाहायला मिळते. यावेळी देखील चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक आणि बॅट्समन इथून मात्र बाद झालाय. राऊंडचा शिकार होत असताना बॅट्समन अनिकेत डीजे
बॅटिंगसाठी 37 रन्स. 37 धाबा. नेक्स्ट बॉल. यावेळचा बॉल उडवलाय महबूबच्या बॅट मधनं. हा बॉल चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे. 6 धाब्यांसाठी महबूबच्या बॅट मधनं येतो षटकार. या स्ट्रोकची खऱ्या अर्थाने गरज होती कुक्षेत अवेंजर्स या टीमला. पहिल्या बॉलवर सिंगल आली. तर 42 धावा 42 रन्स. तर दादा जास्त वेळ घेणार नाही. टॉस माझ्या माहितीप्रमाणे टीम मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान यांच्या वतीने लागला. दादा प्रथमतः निर्णय काय राहील? गोलंदाजी करू. येस सकाळी कुठे ना कुठेतरी तुम्ही DR पाटील वॉरियर्सच्या संघासमोर बॅटिंग करण्यासाठी उतरल्यानंतर आता गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. टीमचा परफॉर्मन्स सकाळी कुठे ना कुठेतरी मात्र कमी पडला, परंतु आता टीम जशी आहे तशीच आहे की काही चेंजेस वगैरे असतील? नाही, पॉझिटिव्हिटी आहे टीम्समध्ये. मी मगाशीच त्यांना म्हटलं की नॉकआउट म्हणून टुर्नामेंट खेळूया आणि मेन जेव्हा तुम्ही उतरता तुमचा माइंडसेट नेहमी पॉझिटिव्ह पाहिजे. सो त्या रीती सर्व प्लेयर्स आता म्हणजे नॉर्मल झालेले आहेत. सो या मॅचमध्ये चांगलं करण्याचा प्रयत्न करू. येस थँक्यू सो मच. तर मी मी तुमच्याकडे येते. तर सर्वप्रथम दादा काय म्हणाल, टॉस जिंकलाय भूषण दादा पाटील याने, तुमचा संघ देखील एक सामना कुठे ना कुठेतरी मात्र हरलाय, पण पार्थ चंदन टीमचा आयकॉन आहे, त्याचा सपोर्ट आणि आता पुढे कशी पद्धतीने रणनीती असेल? नक्कीच रणनीती सेमच असेल. आम्हाला देखील फलंदाजीच करायची होती, तर आमच्या दिशेनेच लागलाय. प्रतिस्पर्धी संघासमोर बॅटिंग करायचे आहे, तर मग कशा पद्धतीने बॅटिंग होईल, कितपत धावसंख्या लगवण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच आजच्या सत्रात धावा खूप कमी होत आहेत. आम्ही फर्स्टली 60 ते 70 धावा करण्याचा प्रयत्न करू. येस विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू. तर दादा विनंती करेन की आपण देखील स्थानपन्न व्हा. तर आपण नुकताच पाहिला टॉस होत असताना एका बाजूला पाहिलं तर आपण मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर आणि एका बाजूला असेल टीम मॅग्निफिसेंट बोनकडे. थोड्याच वेळात मॅचला देखील सुरुवात होईल. टीम मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान या संघाने टॉस जिंकला, प्रथमतः निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा. अस्तित्वाची लढाई संपूर्ण दिवसभर आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या मॅचमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान आणि दुसऱ्या बाजूला असेल ती म्हणजे टीम एका बाजूला मॅग्निफिसेंट बोनकडे. धन्यवाद. तर पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या धावफलकावर लागली 53 आणि 54 धाब्यांचं लक्ष्य आहे. 54 रनचा करायचा आहे पाटला. 51 रनचा पाटला करायचा आहे. तर 51 धाब्यांचा पाटला करायचा आहे. तर लगेच आपण मैदानात दाखल व्हा. जास्त अतिरिक्त वेळ तुम्ही घेऊ नका, कोणी कुठे जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. संदीपजी गणेश नाईक प्रेझेंट NMTC आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग 2025 सीझन पहिलं. इम्पॅक्ट प्लेयर्सच्या माध्यमातून. तर आपण पाहतोय नवी मुंबई टेस्ट क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आयोजित नवी मुंबई रबर बॉल प्रीमियर लीग 2025 सीझन नंबर 1चं हे दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे.
एका बाजूला जर आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना टीम कुक्षत एव्हेंजर या संघाने तब्बल 50 धावा लगावल्या 5 षटकामध्ये आणि 51 धावसंख्येचं लक्ष्य ठेवले टीम डी आर पाटील वॉरियर्स या संघासमोर. कशा पद्धतीने रणनीती आखली जाईल बॅटिंग करणाऱ्या टीमकडून ते नक्कीच आपण पाहणार आहोत. ट्रिपल एस लाईव्ह याच लाईव्हची संपूर्ण टेक्निकल टीम ती देखील सज्ज सलगच्या 3 दिवस या स्पर्धेला एक चांगलं सहकार्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. तर त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करू आणि त्याचप्रमाणे आमचे संपूर्ण ऑफिशियल पंचांची टीम त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करणार आहोत. नक्कीच आपण पाहिलं तर आमच्या प्रामुख्याने मुख्य व्यासपीठावर जर आपण पाहिले तर अनेक पाहुणे मंडळी खास करून त्यांची सदिच्छा भेट देण्यासाठी आली आणि आज नई मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनला आणि त्याचप्रमाणे नई मुंबई टेनिस बॉल क्रिकेटला कशा पद्धतीने वरती घेऊन जाता येईल त्यासाठीचा चालू असलेला प्रयत्न या संपूर्ण कोर कमिटीचा आपल्याला पाहायला मिळते. आज एकंदरीत पाहिलं तर या स्पर्धेमध्ये अनेक संघांनी मात्र सहभाग घेतला आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर कालच्या 2 दिवसापासून जर आपण पाहिलं तर पहिला संघ पहिल्या दिवसामध्ये टॉप 3 मध्ये दाखल झाला तो म्हणजे टॉनी टायटन्स घनसोली आणि त्याचप्रमाणे कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर वन सोल्युशन करावे 48 हा संघ देखील टॉप 3 मध्ये दाखल झाला आहे. परंतु आजच्या दिवसामध्ये कुठला संघ टेबल टॉप करेल ते नक्कीच पाहणार आहोत. तर आलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांचं करूया आपण वेलकम आणि वळूया मॅचकडे. सलामीची जोडी नॉन स्ट्रायकर एंडला सचिन रजत आणि स्ट्रायकर एंडला आलाय नमित अशोक पाटील आणि गोलंदाजी मार्कवरती यंग टॅलेंट ज्याची प्रसिद्धी आहे अर्थातच पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून तोच स्वराज प्रल्हाद म्हात्रे. पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड स्वागत केले प्रल्हाद स्वराज म्हात्रेचं. अर्थातच नमित पाटीलने येतोय पॉवरफुल षटकार. इशारा म्हणजे टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती 7 ऑन स्कोरबोर्ड 7 धावा. आमचे ऑफिशियल जर पंच पाहिले तर मुख्य पंचांच्या भूमिकेत गुरुनाथजी पाटील आणि त्याचप्रमाणे उदयजी तांडेल त्यांचे देखील आभार व्यक्त करू. 1 फॉर द विकेट 1 बाउन्सची ताकीद नक्कीच दिल्या. हो यावेळेस मात्र खडे खडे नो लुक ओव्हर द रोफ ऑन साइडला मिळतील धावा तब्बल 6. नमित पाटील पुन्हा एकदा त्याच थाटामाटात हा फटका सजवत असताना षटकार आलाय. अग्रिकोळी बांधवांचा अगदीच नावलौकिक सण अर्थातच नारळी पौर्णिमा आज सागर दर्याला आज नारळ अर्पण केला जाईल. आणि आज आपण पाहिले तर नवी मुंबई रबर बॉल प्रीमियर लीगची स्पर्धा देखील अंतिमच्या क्षणात आहे. हो यावेळेस मात्र अगदी स्टँड अँड डिलेव्हर ऑन साइडला मुख्य व्यासपीठाला सलामी देत असताना बॅक टू बॅक 2 ऑन रो नमित पाटीलच्या बॅटमध्ये येतोय हा षटकार आणि या षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 19 या आकड्यावरती. येस कम ऑन डीजे. बॅटिंग यावेळेस मात्र सरळ बॅटने समांतर रेषा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दैनात आहे. कुठलीच चुकी करत नाहीये. ज्या विकेटची गरज आहे ज्या खेळाडूला मात्र अगदीच बाद करायचं होतं तोच खेळाडू बाद झालाय. नमित पाटील कॅप्टनला मात्र परतावा लागतंय.
मॅरेथॉन इनिंग करत होता, परंतु कुठे ना कुठेतरी मात्र आता मागे पडलाय. हरकत नाही आहे, चांगलं क्रिकेट. एका दिवसावरती मात्र आता अवलंबून राहून चालणार नाही. संपूर्ण 11 खेळाडूंचा खेळ आहे तो म्हणजे क्रिकेट. पुढचा खेळाडू कशा पद्धतीने सिद्ध करेल ते नक्कीच पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण डीजे मास्टरला देऊया एक अगदीच प्रियदर्शनी बेलापूर या संघामध्ये देखील त्याने आपला खेळ साकारला. परंतु आज जर आपण पाहिलं तर डी.आर. पाटील वॉरियर्स या संघाचं नेतृत्व करतोय. नईबे रबर बॉल प्रीमियर लीग 2025 पर्व पहिलं या स्पर्धेचं. अगदीच या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन संपन्न करण्यासाठी संपूर्ण नईबे टेनिस क्रिकेट असोसिएशनचे हातभार लागलेत आणि सन्मान्य संदीपजी गणेशजी नाईक साहेब त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करू. स्वराज म्हात्रे राईट राऊंड विकेट. हो, यावेळेस मात्र सिद्धू कोळी तो देखील थांबणार नाहीये. त्याने देखील आल्या मी पाहिलं आणि मी करून देखील दाखवलं. स्टँड अँड डिलिव्हर षटकार आलाय सिद्धूच्या बॅटमधनं. कळवत आहेत म्हणजे पहिल्या 5 चेंडूवरती तब्बल धावा आल्यात, त्या म्हणजे 25, म्हणजे टीमचं टोटल 25. आणि आता अंतिमचा बॉल अगदीच बॉलवरती चढाई करून मारण्याचा प्रयत्न, परंतु पंचांनी ओळखलं, आमच्यापर्यंत इशारा कळवलाय की इट इज फाईट. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटलमध्ये, म्हणजे टीमचं टोटल 26. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. सिद्धू कोळी आणि जर आपण पाहिले तर स्वराज म्हात्रे जो पहिल्या मॅचचा सुपर डुपर हिरो. फिंगर स्क्रोल केले, गतीमध्ये परिवर्तन. यावेळेस वेग नव्हे तर अगदीच युक्ती वापरली आणि युक्तीचा वापर करता शेवटचा चेंडू येते डॉट आणि षटकाची होते समाप्ती. म्हणजे टीमची धावसंख्या पहिल्या षटका अखेरीस जाऊन पोचते म्हणजे 26. येणारे चेंडू असेल 24 आणि जिंकण्यासाठी जवळजवळ 25 या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 24 चेंडू आणि 25 धावा. समीकरण मात्र बदलेल, परंतु क्रिकेट हा खेळ बदलत असताना जर आपण पाहिलं तर 51 धावसंख्येचा पाठला टार्गेट ठेवलाय. 26 झाल्यात. 26. जर आपण पाहिलं तर हिरवगार असे वातावरण आणि जर आपण पाहिलं तर क्रीडांगण देखील अगदीच ब्ल्यू थीम मध्ये चमकताना आपल्याला पाहायला मिळते. ऐतिहासिक असे मैदान, अनेक मोठमोठ्या स्पर्धा या क्रीडांगणावरती मात्र संपन्न होतात. परंतु आता जर आपण पाहिले तर गोलंदाजी मार्कवरती आलाय मंदार प्रभू. हो, यावेळेस मात्र सचिन रजत, एका बाजूला सिद्धू कोळी आणि आता दुसऱ्या बाजूला सचिन रजत, तो देखील थांबणार नाहीये. त्याने देखील अगदीच मोठा फटका लगावलाय 6 या धावसंख्येसाठी. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 32. 32 या आकड्यावरती स्वागत केले ते म्हणजे प्रत्येकाचं. अर्थातच एका बाजूला नमित पाटील, तो मात्र आता डगआउट मध्ये आणि आता सचिन रजत तो सलामीला होता, तो मात्र आता खंबीरपणे उभा राहील. त्याला साथ देईल तो म्हणजे सिद्धू कोळी. मंदार प्रभू त्याच्या विरुद्ध देखील षटकार आलाय आणि आता हा देखील फटका कितपत जाईल गॅप त्या ठिकाणी आहे, परंतु गॅपमध्ये क्षेत्ररक्षक दैने आता विकेटचं होते पतन. दुसऱ्या म्हणजे सलामीला आलेले जे 2 बॅट्समन आहेत तेथे डगआउटच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 चेंडू अखेरीस 2 बाद 32. 32 या आकड्याची. कमॉन डीजे.
असेल बॅट्समन आपण थोडी फास्ट पावले उचला, कारण की आपल्याला अनेक मॅचेस कव्हर करायचे आहेत आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये, त्यामुळे विनंती असेल. आणि प्रत्येक इनिंगसाठी तुम्हाला 25 मिनिटांचा कालावधी आहे, तर त्यामुळे दोन्ही संघांनी याची नोंद घ्या, बॅटिंग करणाऱ्या टीमने देखील आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमने देखील. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 32. समीकरण मात्र बदलेलंच. न्यू बॅट्समन अजू चव्हाण, यावेळेस खोलर पद्धतीचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. विकेट किपर त्या ठिकाणी स्वराज मात्र दैनात आहेत, कुठलीच धाव घेतली जाणार नाही. टीमची धावसंख्या 3 चेंडू अखेरीस 32. 32 या आकड्यावरती गोलंदाजी मार्गवरती मंदार प्रभू इम्पॅक्ट प्लेयर म्हणून नक्कीच खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मंदार प्रभू स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिले तर अजय चव्हाण यंग टॅलेंट आहेत, उदयनमुख खेळाडूने एक चांगला प्लॅटफॉर्म. यावेळेस बॅटची स्लाइस घेऊन अगदी बिहाइंड विकेट किपर आणि त्याला बॅकअप देत असताना क्षेत्ररक्षक जयेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव कंप्लीट होईल. एक या धावसंख्येने टीमचं टोटल अगदी संत गतीने पुढे सरकत असताना डबल डिजिटमध्ये 33 या आकड्यावरती या षटकातील शेवटचे 2 चेंडू अजून शिल्लक असतील. आणि जर आपण पाहिलं तर तब्बल या संपूर्ण इनिंगमध्ये धावांचा पाठलाग करायचा आहे. 18 धावसंख्येत अजून पाठलाग करायचा आहे. मंदार प्रभू हो, यावेळेस मात्र वी शेप मध्ये स्ट्रेट डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दैनात आहे, कुठली चुकी करत नाहीये. अजून विकेट्स होते, पतन गडी बाद होईल. तब्बल 3रा DR पाटील वॉरियर्स या संघाचा. सिद्धू कोळी बॅक टू द डगआउट. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 33. या षटकातील शेवटचा 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. न्यू बॅट्समन एंटर झाला. चला बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत कळवायचं आहे, विनंती आहे. अब्रार, न्यू बॅट्समन अब्रार आपल्याला पाहायला मिळेल. अंतिमचा चेंडू. यावेळेस अंतिमचा बॉल फटका बसलाय. नो मॅन्स लँडमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. एक धावसंख्येसाठी अगदीच प्रयत्न राहिले आणि एकच धाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. षटकाची होती समाप्ती. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले पहिल्या 2 षटका अखेरीस 34 या आकड्यावरती, म्हणजे 17च्या सरासरीने तब्बल 34 धावा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे पुढचे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 18 चेंडू आणि 17 धावा. करात वा मारा अशी परिस्थिती मात्र अगदीच दोन्ही संघांकडून असेल. हा सामना जिंकायचा आहे. अगदी सामना जिंकत असताना मात्र पुढे देखील जायचं आहे, त्यासाठीचा हा प्रयत्न नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. चला स्विंग बॉल मैदानाच्या आतमध्ये पूर्वा विनंती आहे. 3ऱ्या षटकाला सुरुवात होते. स्विंग बॉलची पूर्तता करायची मैदानाच्या आतमध्ये. तर मैदानाच्या आतमध्ये आहे चेंडू. तर स्विंग बॉल म्हणजे हा स्पर्धेचा नियम आहे. 3ऱ्या षटकाला जशी सुरुवात होईल तसं आपण स्विंग बॉलचा वापर करणार आहोत. अप्रतिम असं हे आयोजन, सुसज्ज आणि नेटनेटकं असं क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतंय. ऐतिहासिक मैदान. थोडंसं फास्ट खेळ विनंती आहे, जास्त टीम मीटिंग नका घेऊ, विनंती असेल. अजून जर आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी 17 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. येणारे 18 चेंडू आणि 17 धावा. पाऊस देखील पडायला सुरुवात होते, परंतु धावांचा पाऊस पहिल्या षटकामध्ये भरपूर पडला. नमित पाटीलने खरं तर तो कारनामा केला आणि गोलंदाजावरती कशा पद्धतीने दबाव निर्माण करायचा हे नमित पाटीलला चांगलं ठाऊक आहे, कारण की भूषणदादा पाटील यांची असलेली ती शिकवण आणि त्यांनी शिकवलेल्या प्रत्येक गोष्टी मात्र आत्मसात करून नमित पाटील संपूर्ण टीमला घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला DR पाटील वॉरियर्सचा संघ.
गोलंदाजी मार्क वरती आलाय राकेश. स्ट्रायकर एंडला अब्रार. गोलंदाजी मार्क वरती राकेश राईटम ओव्हर द विकेट. अगदीच फील्ड प्लेसमेंट देखील आपण नक्कीच पाहणार आहोत. हो यावेळेस मात्र स्विंग बॉलला स्विंग केलाय, फिरवलाय, शॉर्टम पुल केलाय, सक्सेसफुली लँड केलाय प्रेक्षकांच्या भेटीला. अब्रारच्या बॅटमधनं षटकार. स्टंप पंचांचा इशारा येतो. येस इट इज 5 एक्स्ट्रा दा वॅड होते टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या 41 या आकड्यावरती. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर व्हॉइस ऑफ नवी मुंबई, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र आणि त्याचप्रमाणे व्हॉइस ऑफ IPL अर्थातच सन्मान्य आणि प्रो गोविंदासारख्या अनेक नामांकित स्पोर्ट्स कॉमेंटेटर म्हणून ज्यांची ओळख आहे ते सन्माननीय कुणालजी दाते साहेब, त्यांचं देखील सहर्ष स्वागत, सुस्वागतम. आज आपण पाहिलं तर कुणालजी दाते सर कायमस्वरूपी मात्र अगदीच अग्रगण्य भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाले. आणि आज जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र भूषण आणि त्याचप्रमाणे नक्कीच आपण नवी मुंबईचा एक सुमधुर गोड आवाज साता समुद्र पार देखील गेला. तेच कुणालजी दाते सर आज त्यांच्या उपस्थितीमध्ये समालोचन करण्याची एक वेगळी संधी मिळाली. खूप खूप आभार असेल आयोजक कमिटीचा देखील. वळूया मॅचकडे. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर वेगवान चेंडू अगदीच बॅट्समन अब्रारला बीट करतोय. येतोय डॉट. टीमची धावसंख्या 2 चेंडू अखेरीस 42 या आकड्यावरती. राकेश राईट ओव्हर द विकेट. ओहो यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क राहत नाही. आता मात्र वेगवान चेंडू पडायला सुरुवात झाली आहे, कारण की पावसाची थोडीशी सर मात्र आली आहे. पाऊस थोडासा मात्र पडायला सुरुवात झाली आहे. स्विंग बॉल आहे त्यामुळे टप्पा पडल्याच्या नंतर वेगाने डेफिनेटली जाईल, परंतु त्याला मात्र ताळमेळ जुळण्यासाठी तुम्हाला वेळ आणि कॉर्डिनेशन प्राप्त करावं लागेल. यावेळेस अपील मागितल्या. येतोय डॉट. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 42. म्हणजे एक षटकार आल्यानंतर पुढचे 3 चेंडू जवळजवळ डॉट टाकलेत, निर्धाव टाकलेत. कौतुक करावं लागेल राकेशचं. हो यावेळेस मात्र ओव्हरपिच बॉल लवकर पिक केलाय, बॉलला पाठवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे. 6 या धावसंख्येसाठी अब्रारच्या बॅटमधनं. संख्येची शक्यता आहे. टीमचा टोटल 48. जिंकण्यासाठी अजूनही 3 धावसंख्येची आवश्यकता. अब्रार म्हणजे सलामीला आलेला बॅट्समन बाद झाल्यानंतर त्या गोष्टीचा कसलाही विचार न करता अगदी गंभीर परिस्थितीमध्ये खंबीरपणे उभा राहिला आहे तो म्हणजे अब्रार. जर आपण पाहिलं तर षटकाची होते समाप्ती, म्हणजे 3 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 48. येणारे चेंडू सील 12 आणि जिंकण्यासाठी 3 या धावसंख्येची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 3 धावा. आज आपण पाहिलं तर क्रिकेटचं एक चित्तथरारक वातावरण आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचप्रमाणे ब्ल्यू थीम आपल्याला पाहायला मिळते. या संपूर्ण स्पर्धेची नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आयोजित नवी मुंबई रबर बॉल प्रीमियर लीग 2025 सीझन नंबर 1. दोन्ही संघांना अगदीच जिंकण्याची संधी आहे, परंतु दोन्ही संघ आता मात्र प्रयत्न करतील, परंतु प्रयत्नामध्ये अगदीच यशस्वी राहील तो म्हणजे कुठला संघ ते नक्कीच पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती आलाय रोनक तांडेल.
यावेळेस श्रेयाचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळते, परंतु त्या देखील परिस्थितीमध्ये एक रिस्की चिक्की सिंगल कंप्लीट होते एक या धावसंख्येसाठी. टीमची धावसंख्या 49 49 या आकड्यावरती. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल आली म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 2 धावसंख्येची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक आहे तब्बल 11 या इनिंग मधील आणि या ओव्हर मधील तब्बल 5. रोनक तांडेल यावेळेस मात्र पुल केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फक्त आणि फक्त प्रेक्षकांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. विनिंग स्ट्रोक आलाय अब्रारच्या बॅटमधनं. कौतुक करावं लागेल. अभिनंदन टीम DR पाटील वॉरियर्स अगदीच पुढच्या फेरीमध्ये दाखल होतात. आणि त्याचप्रमाणे हार्डलक बॅडलक टीम कुक्षत एव्हेंजर आपण चांगला प्रयत्न पाहायला मिळतात. तर विनंती असेल टीम मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान भूषणदादा पाटील विनंती करेन की आपण लगेच क्षेत्ररक्षक सजवून घ्या. आणि त्याचप्रमाणे मी विनंती करेन की आपण मॅन ऑफ द मॅच देखील देणारच आहोत. तत्पूर्वी आपण तर चला विनंती असेल क्षेत्ररक्षक लगेच सजवून घ्या. भूषणदादा पाटील आपणास विनंती करेन की आपण क्षेत्ररक्षक सजवून घ्यायचं. एका बाजूला असेल टीम मॅग्निफिसियंट बोनकोडे आणि दुसऱ्या बाजूला असेल मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर थोड्याच वेळात आपण मॅन ऑफ द मॅच देखील देणार आहोत.